आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अंबरनाथ आणि त्यानंतर बदलापूर मुरबाड मतदारसंघातून भाजप आमदार किसन कथोरे हे सलग 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी सगळे माजी एकत्र आल्याचा आरोप सातत्याने केला जातोय। असं असताना देखील किसन कथोरे हे बदलापूर मुरबाड मतदारसंघातून 50,000पेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आले। शिवाय यंदा त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मात्र त्यांच्याच पक्षातील केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे सातत्याने किसन कथोरे यांना लक्ष्य करत आहेत। तर अनेकदा किसन कथोरे यांनी देखील कपिल पाटील यांना विविध माध्यमातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं पाहायला मिळतंय। आता तर किसन कथोरे यांनी या मतदारसंघाला निष्क्रिय खासदार मिळाल्यानं अनेक कामं होऊ शकली नाहीत असा गंभीर आरोप कपिल पाटलांवर केलाय। 10 वर्ष निष्क्रिय खासदार मिळाल्यामुळे ती रेल्वे झाली नाही आणि घेतली ती चुकीच्या दिशेने घेतली। पुन्हा आता रेल्वे मंत्रालयाकडून आपण सुधारित त्या रेल्वेच्या बाबतीमध्ये प्रयत्न सुरू करतोय आणि नक्कीच त्याला यश येईल। तर त्याला निष्क्रिय होतो तर इतकी वर्ष मांडीला मांडी लावून का बसलात असं जोरदार प्रत्युत्तर कपिल पाटील यांनी दिलंय। हे खोटं बोलणं त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून ते त्या खोटेपणामुळेच ते बोलले की 10 वर्ष निष्क्रिय खासदार या लोकसभेला लाभला। मला तुम्ही सांगा, 10 वर्ष माझ्या मांडीला मांडी लावून बसत होते तेव्हा मी निष्क्रिय नव्हतो? किसन कथोरे हे मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं हे आरोप प्रत्यारोप आणखीनच तीव्र होत चाललेत अशी चर्चा बदलापूर मुरबाड मतदारसंघात रंगलेली आहे। एकूणच काय, या विधानसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं तर किसन कथोरे हे सर्व विरोधकांना पुरून उरलेत अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।